सूप पिऊन गळा मस्त तरतरीत केला, कारण आज गायनाचा मोठा कार्यक्रम होता. घाबरू नका, माझा नाही तर चक्क सुप्रसिद्ध महेश काळे सरांचा. पावसात ओलं व्हायला नको म्हणून आम्ही ओलामध्ये बसूनच निघालो आणि मुक्काम पोस्ट नळस्टॉपला आम्ही उतरलो. हा कार्यक्रम बघण्यासाठी चक्क 350 किलोमीटर दुरून लातूरवरून गिरिराज आणि ऐश्वर्या म्हणजे आमचे स्पॉन्सर ट्रेनने आले होते. वा, काय ते डेडिकेशन. महालक्ष्मी लॉन्सकडे आम्ही वाटचाल सुरू केली. गिरिराजकडे एंट्री पास होते. आम्ही आत प्रवेश केला. थंड असा चंदनाचा टिळा लावून आमचं स्वागत झालं. आजवर ज्या महेश काळे सरांना टी व्हीवर पाहिलं त्यांना समोर पाहून खूप छान वाटत होतं. पण खरं सांगू, प्रेक्षक वर्ग इतका मोठा होता की त्यांना जवळून पाहणं शक्य झालं नाही. जितेंद्र जोशी सरांनी वारीच्या गोष्टी सांगून कार्यक्रमाची दोरी खेचून धरली. तबला, पेटी, बासरी, टाळ आणि चिपळी यांची अशी मैफिल सजली की अंगावर काटा येऊ लागला. प्रत्येक सूर असा आकाश भेदतोय असा आभास होत होता. लहानपणी शाळेत शिकलेल्या गायलेल्या अभंगांची एवढी सुंदर चाल आणि लय त्याच्या प्रत्येक सुरासोबत काळजात भिडत. लहानांपासून ते मोठ्या आजींसोबत सगळेच महेश सरांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाले होते. वारीत जाणारा प्रत्येक माणूस एकमेकाच्या पाया पडतो. प्रत्येक माणसात ते आपल्या विठुरायाला पाहतात. तसंच आम्ही या संगीताच्या उधळणीत कलारूपी विठ्ठलाचे दर्शनच घेतले. कित्येकांनी पायी वारी पूर्ण केली आणि आम्ही इथूनच त्याची अनुभूती घेतली. कार्यक्रम संपला आणि महेश काळे सरांना भेटायची अपूर्ण इच्छा मनात ठेवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.